घरात काही काम नसेल तर हे एक्स्ट्राचं काम मी नेहमी काढत असते, ते म्हणजे कुठलं ते तुम्हाला नक्की समजेल. आज सकाळीच लवकर किचनही आवरलेलं होतं, त्याचबरोबर मुले हे लवकर शाळेला गेली. पण बेडरूम आवरायचं राहिलंच की हो. बेडरूममध्ये आले तर पाहू किती पसारा. म्हटलं चला आता चुटकी सरं घालवावा, पटकन स्वच्छ करून घ्यावं. चुटकी वाजवता तर हे सर्व होत नाही, यालाच अर्धा तास गेला सर्व. मग रूम व्यवस्थित केलं, झाडून पुसून घेतलं. त्यानंतर मला बसवा म्हणजे एक्स्ट्राचं काम करायचं होतं, वेळ खूप होता मुलाला घेऊन यायला अजून. म्हटलं चला हे स्लायडिंग जी आहे ती साफ करून घ्यावी. इथं नेहमीच म्हणजे हॉलमध्ये जी स्लायडिंग आहे तिथं मुलं नेहमी वावर करत असतात, त्यांचं काही ना काही असतं, काही ना काही टाकतातच ते म्हणजे धूळ पण खूप येते इकडं. त्यामुळं म्हटलं की चला माझ्याकडे जी चाकू किंवा धारच्या वस्तू असतात त्याच्याने मी ह्याच्यामधली जी माती होती ती काढायचा प्रयत्न करत होते आणि बऱ्यापैकी ते निघते पण व्यवस्थित. आणि असंच आपलं घर स्वच्छ म्हणजे काम आवरले की मी असं एक्स्ट्राचं काम करतच असते काही ना काही, जेणेकरून म्हणजे घरही स्वच्छ राहील आणि आपल्याला जास्ती काम केल्याचा थकवा पण येणार नाही. कारण एकाच दिवशी जर सर्व काम केलं तर खूप थकवा येतो. म्हणून म्हटलं चला आता इथलंही स्वच्छ करून घ्यावं. त्यानंतर भरपूर पाणी टाकलं स्लायडिंगमध्ये, जेणेकरून माती अशी सर्व वरती येईल म्हणून. आणि त्यानंतर गॅलरी पण स्वच्छ धुवून घेतली. हे आठवड्यातून मी एक वेळा छान स्वच्छ धुवून घेते गॅलरी, आणि दररोज मग आपलं पुसून घेण्याचं तर ते काम असतंच असतं. त्यानंतर इथं भरपूर पाणी टाकून परत ओल्या कपड्यांनी ते व्यवस्थित पुसून घेतलं. म्हटलं परत आणखीन गंज वगैरे लागू नये म्हणून. आणि इथं बरंचसं ऊन येतं त्यामुळे लगेच सुकून पण जातं ते, आणि एकदम स्वच्छ असं गॅलरी माझी झालेली होती. आणि व्यवस्थित कपड्यांनी पुसल्यानंतर पाहू शकता असं छान मस्त लुक आलेला होता गॅलरीला. आणि सुकल्यानंतर ते एकदम छानच दिसत होतं, मन प्रसन्न झालं हे काम पाहून. चला तर मग तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत